शालक निरंजन. आपण पाहतात इथे कलिंगड आपण खातच असाल, पण आपल्याला फक्त माहितीसाठी सांगतो कारण माझे वडील महादेवनाथ महाराज यांनी मला 4थी-5वीला जेव्हा होतो तेव्हा सांगितलेलं आठवतं मला की हे जे कलिंगड जे फळ आहेत ते उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा इतरत्र पण आपण जेव्हा खातो त्यावेळेस ते आपण घरी आणल्या कापून लगेच खायचं नाही, तर ते पाण्यामध्ये बराच वेळ ठेवून द्या. त्याच्यानंतर पाण्यामध्ये 5-6 तास ठेवल्यानंतर किंवा 2-3 तास ठेवल्यानंतर ते खायचं नाही, तर ते बाधते शरीराला आणि त्याच्यामध्ये एक हीट ॲब्झॉर्ब झालेली असते. दुसरा भाग म्हणजे गरोदर माता भगिनी आहेत त्यांना चुकूनही हे कलिंगड फळ खायला देऊ नका, कारण मोस्टली त्यांना मग गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तिसरं म्हणजे कलिंगड आपल्याला खाताना आपण बघा लक्षात ठेवा, आपण मोस्टली त्याचा जो कापलेला भाग असतो ना, तो कापलेला भाग हा जो सफेद भाग जो आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसेल बघा याच्यात सफेद भाग तो आपण खात नाही. तर हा सफेद भाग जो आहे जितका आपल्याला खाता येईल तेवढा खाल्ला पाहिजे, आणि याच्यातच सॉलिड इम्युनिटी पॉवर आहे. आपण हे वर्षात नुसतं लाल लाल खातो, याचा काहीच उपयोग होत नाही शरीराला. हे नियम आपण जाणून घ्या. आता बघा आम्ही स्वतः खाल्लेलं आहे. आदेश.